नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या बोल भागात पाहायला मिळतं ईश्वरीला राकेशवर संशय आलेला असतो. कारण तो अचानक साखरपुड्यातून उठून गेलेला असतो. आपण पाहतो ईश्वरीचे बाबा हे राकेशला पुन्हा बोलतात की आपण लवकरच साखरपुडा उरकून घेऊया. तेव्हा राकेश बोलतो आपण लग्नाची तारीखही हे करूया, मग त्याच दिवशी साखरपुडा देखील करूया. आणि तेव्हा सर्वजण तयार होतात आणि राकेश हा ईश्वरीच्या बाबाला बोलतो देवळामध्ये जात आहे, तर तुमची काही हरकत नसेल ना मी ईश्वरींना घेऊन देवळात गेलं तर आई बोलते तुमचा तर आणखीन साखरपुडा देखील झाला नाही. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही राकेशला बोलते राकेश सर, त्या दिवशी तुम्ही सांगितले की मास्तरांची तब्येत खराब आहे आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय गोंधळलेले वाटत होतात. मला काहीतरी वेगळंच वाटत आहे. आणि आपण तेव्हा राकेश देखील घाबरतो. तर आता अर्णव एका व्यक्तीला भेटतो आणि अर्णव सांगतो की अर्णव सर चौथा वकील मिळाला आहे. आणि अर्णवला विचारतो कोण आहे तो वकील. तर तो व्यक्ती सांगतो की जिजाजी. आणि हे ऐकल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो व्यक्ती सांगतो तुमचे जिजाजी मूळचे वकील नाहीत. आणि हे ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागात राकेश सर्व सत्य म्हणजे अर्णव राकेशचं सगळं सत्य शोधून काढणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आणि सत्य समोर आल्यावर आता अर्णव राकेशची काय हालत करणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे.